नेक्स्ट इयर क्लासिफिकेशन ऑफ हायड्रो पॉवर प्लांट. काय बघायचं आपल्याला? क्लासिफिकेशन ऑफ हायड्रो पॉवर प्लांट म्हणजे हायड्रो पॉवर प्लांटचं क्लासिफिकेशन. कोणकोणत्या प्रकारचे हायड्रो पॉवर प्लांट आहे ते बघायचं. पेनात तोंड घालणारी वाळी, लक्ष दे. पेनात तोंड नसते, तोंडात पेन असते. ठीक. तर 4 प्रकारची क्लासिफिकेशन आहे. सो देअर आर 4 काइंड ऑफ क्लासिफिकेशन. फर्स्ट इज अकॉर्डिंग टू इन्स्टॉलेशन कॅपॅसिटी. त्याची इन्स्टॉलेशन कॅपॅसिटी आहे किती आहे याच्यावरून त्याचे प्रकार आहेत. त्याच्यानंतर अवेलेबिलिटी किंवा अवेलेबल वॉटर हेड, पाण्याची उंची किती आहे त्याच्यावरून त्याचे प्रकार आहेत. त्याच्यानंतर क्वालिटी ऑफ वॉटर अवेलेबल, कोणत्या क्वालिटीचं वॉटर अवेलेबल आहे त्याच्यावरून त्याचे प्रकार आहेत. आणि नेचर ऑफ लोड, कोणत्या प्रकारचा लोड त्याला कनेक्ट आहे त्याच्यावरून त्याचे प्रकार आहेत. सो देअर आर 4 काइंड्स ऑफ क्लासिफिकेशन. फर्स्ट इज अकॉर्डिंग टू installation capacity, then according to available water head, then according to quality of water available, and last is nature of load. तर कोणत्या प्रकारचा लोड आहे त्याच्यावरून त्याचे 3 प्रकार पडतात. बाळे लक्ष दे. बेस लोड, पीक लोड आणि पंप स्टोरेज. बेस लोड, पीक लोड आणि पंप स्टोरेज. व्हॉट इज बाय बेस लोड? बेसिक लोड फुलफिल करणारं प्लांट, त्याला आपण बेस लोड प्लांट म्हणतो. ओके. समजा पैठण हे 12 मेगावॅट जनरेट करतं आहे आणि पैठणच्या एका वस्तीला किती लागतं आहे? 12 मेगावॅटच लागतं आहे. तर तो झाला त्याचा बेस लोड. तो झाला त्याचा बेस लोड. पण त्यांना प्रत्येक वेळेस 12 मेगावॅटच लागेल का? नाही. गणपती आली, दिवाळी आली, त्यांना 15 मेगावॅट लागेल, त्यांना जास्त लागेल. तर ते 12 मेगावॅट हा झाला बेस लोड आणि त्यापेक्षा जास्त जे लागेल त्याला पीक लोड म्हणायचं आहे. त्याला काय म्हणायचं आहे? पीक लोड म्हणायचं आहे. तर बेस लोड म्हणजे फक्त बेस लोड फुलफिल करणारे प्लांट, त्याला बेस लोड हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट म्हणतात. त्याच्यानंतर पीक लोड हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट म्हणजे बेस लोडच्या वरचा, म्हणजे जर जास्तीचं इलेक्ट्रिसिटी लागत असेल आणि तेवढंच जर ते तयार करत असेल तर त्याला काय म्हणायचं? पीक लोड म्हणायचं. बऱ्याच वेळेस हायड्रो आणि थर्मल कंबाईन केलं जातं. इथं समजून घ्या, कन्फ्यूज होऊ शकता तुम्ही. हायड्रो पॉवर प्लांट कशावर? सीझन वाईज चालणार आहे. हायड्रो पॉवर प्लांट कशावर चालणार आहे? सीझन वाईज. पाऊस असला, भरपूर पाणी असलं तर डॅममधलं पाणी चालत राहील ना. उन्हाळ्यात पाण्याचीच कमतरता आहे ना, हायड्रो चालवू का तुम्ही? नाही चालवणार. किंवा चालवला तरी ह्या पद्धतीने चालू, पंप स्टोरेज. तर मग बेस लोड हा असा पॉवर प्लांट आहे की जो कंटिन्यू ऑपरेशनमध्ये असतो, त्याला बेस लोड पॉवर प्लांट म्हणायचं. म्हणजे ते बेसिक नीड जे आहे ती फुलफिल करतं. पीक लोड पॉवर प्लांट म्हणजे काय? ज्याचा बेस लोड थर्मलनी पूर्ण केला जातो. बेस लोडला थर्मल. ओके. म्हणजे 12 मेगावॅट आहे तो कोण देतं आहे? थर्मल देतो आहे. परंतु त्यापेक्षा जास्त जो पीक येईल दिवाळी दसऱ्याला किंवा गणपतीच्या टायमाला, जास्तीचा जो 12पेक्षा 13, 14, 15 मेगावॅट जो लागेल ते पीक लोडचं देण्याचं काम कोण करेल? हायड्रो करेल. त्याला पीक लोड पॉवर प्लांट म्हणायचं. बेस लोड बेसिक लोड फुलफिल करणारं, पीक लोड फुलफिल करणारं. आता बेस लोड पीक लोड पुढच्या टॉपिकमध्ये अजून क्लिअर होईल तुमचं. ओके. त्याच्यानंतर पंप स्टोरेज. आता हा पंप स्टोरेज काय आहे? तर इथं काय केलं जातं? पाणी जे टेलरेसमध्ये पडलं आहे ते टेलरेसमधलं पाणी पुन्हा लिफ्ट केलं जातं आणि धरणामध्ये टाकलं जातं. त्याला पंप स्टोरेज पॉवर प्लांट म्हणतात. काय म्हणतात? पंप स्टोरेज पॉवर प्लांट. म्हणजे पाणी आता जपून वापरावं लागेल. यावर्षी तर दुष्काळजन्य परिस्थिती आहे. तर मग आता काय करायचं? टेलरेसमधून आलेलं पाणी पुन्हा काय करायचं आहे? धरणामध्ये टाकायचं आणि पुन्हा ती प्रोसेस कंटिन्यू करायची. तर या टाईपच्या पॉवर प्लांटला काय म्हणतात? पंप स्टोरेज पॉवर प्लांट म्हणतात. त्याला काय म्हणतात? पंप स्टोरेज पॉवर प्लांट म्हणतात. येते लक्षात का नाही? पंप परत लिफ्ट करायचे. परत जायकवाडीचा जो डॅम आहे ना, तिथं इंडक्शन जनरेटर वापरतात. तर इंडक्शन मोटरचं बी काम करतं आणि इंडक्शन जनरेटरचं पण काम करतं. पंप स्टोरेज आहे जायकवाडीचा पण. ओके. पंप स्टोरेज. तर पंप स्टोरेज कधी जनरली उन्हाळ्यात वापरतात. उन्हाळ्यात पाण्याचीच कमतरता आहे, मग त्यावेळेस पंपिंग स्टोरेज केलं जातं. तर बेस लोड कंटिन्यू वर्षभर, पीक लोड सीझन वाईज म्हणजे पावसाळ्यामध्ये 12 मेगावॅटच्या जागेवर 14 मेगावॅट जनरेट करायचं, शिल्लक 2-3 मेगावॅट जनरेट करायचं आणि ते तिथल्या लोकांना द्यायचं. पंप स्टोरेज उन्हाळ्यामध्ये.
लक्षात. त्याच्यानंतर क्वालिटी ऑफ वॉटर अवेलेबल, पाण्याची क्वालिटी. तर याच्यामध्ये त्याचे परत 3 प्रकार पडतात. एक रन ऑफ रिव्हर विदाऊट पॉन्डेज. रन ऑफ रिव्हर विदाऊट पॉन्डेज. पॉन्डेज म्हणजे काय? जलाशय, तालाब. म्हणजे त्याला पॉन्डेजच नाही आहे, त्याला रिझर्वायर्स नाही. आता आपण ज्या पद्धतीने हे काढलं होतं ना, हे तुम्हाला आठवतं, हे असा डॅम होता आणि त्याच्यानंतर हे असं पेन स्टॉक थ्रू पाणी इथं हे, तर याला हे रिझर्वायरच नसलं. पाणी येतं आहे, इलेक्ट्रिसिटी तयार होते. पाणी संपलं, इलेक्ट्रिसिटी बंद. ओके, पाणी आ रहा, इलेक्ट्रिसिटी चालू, पाणी बंद, इलेक्ट्रिसिटी बंद. कारण त्याला पॉन्डेजच नाही आहे. म्हणजे पॉन्डेज नाही म्हणजे काय? साठा नाही आहे पाण्याचा. तर या टाईपच्या पॉवर प्लांटला काय म्हणतात? रन ऑफ रिव्हर विदाऊट पॉन्डेज. रिव्हर रनिंगमध्ये, पॉन्डेज आहे का? नाही. त्याला म्हणायचं रन ऑफ रिव्हर विदाऊट पॉन्डेज. दॅट मीन्स नो पॉन्डेज. रनिंग वॉटर इज यूज टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. ओके, ओनली रनिंग वॉटर, ओनली रनिंग वॉटर इज यूज. ओके, नो पॉन्डेज, ओनली रनिंग वॉटर इज यूज. त्याच्यानंतर रन ऑफ रिव्हर विथ पॉन्डेज. इथं आपण काय करतो? वॉटर स्टोरेज करतो. वॉटर स्टोरेज म्हणजे पहिले पाणी साठवतो, ती पाणी साठवलेलं पाणी काय करतो? टर्बाईनच्या ब्लेडवर आदळतो, इलेक्ट्रिसिटी तयार करतो. तर रन ऑफ रिव्हर विथ पॉन्डेज हा दुसरा प्रकार आहे, रन ऑफ रिव्हर विथ पॉन्डेज. आणि तिसरा प्रकार रिझर्वायर प्लांट. हा मोठा प्लांट असतो. ओके, खूप सारं पाणी साठवलं जातं, 3-3, 4-4, 5-5 वर्षापर्यंत ते पाणी पुरतं. दुष्काळ पडला तरी एक मृत साठा नावाचा एक प्रकार असतो, त्या साठ्यातलं पाणी 2-2 वर्ष चालतं. ओके, पिण्यासाठी फक्त ठेवलं जातं. मग त्यावेळेस तुमच्या MIDCच्या पाणी, शेतासाठी पाणी चट बंद असतं. ओके, म्हणजे समजा जर कदाचित जर मराठवाड्यात दुष्काळ पडला तर शेतीसाठी पाणी बंद, MIDCला पाणी बंद. पण तसं जर केलं तर 2-2, 3-3 वर्ष जायकवाडीचं पाणी पुरेल. येतं लक्षात. तर रिझर्वायर प्लांट म्हणजे मल्टीपर्पज प्लांट असतो, खूप मोठा असतो. ओके, बिग रिझर्वायर आपण तिथं कनेक्ट करतो. त्याच्यानंतर हे समजलं ना, क्वालिटी ऑफ पॉवर विदाऊट पॉन्डेज, विथ पॉन्डेज आणि रिझर्वायर. याला पॉन्डेज नसतं, याला पॉन्डेज असतं आणि याला खूप मोठा रिझर्वायर असतं. ओके, हे सीझन वाईज चालतं, हे पण सीझन वाईज चालतं, पण बऱ्यापैकी 2-2 सीझन चालतं, फक्त उन्हाळ्यात बंद असतं. आणि हे तर कधी बी चालू शकतं, कारण खूप मोठा पॉन्डेज असतो, खूप मोठा रिझर्वायर असतो. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू वॉटर हेड, याची उंची किती आहे त्याच्यावरून त्याचे 3 प्रकार पडतात. लो, मिडियम, हाय किंवा लार्ज म्हणू आपण. लो हाईट म्हणजे 30 मीटरपर्यंतच जर उंची असेल त्याची उंची 30 मीटरपर्यंतच असेल तर त्याला आपण काय म्हणतो? लो हेड पॉवर प्लांट म्हणतो. बाळ्या एक्सप्लेन पण करायला लावू शकतो मी, त्याच्यामुळे लक्ष द्या. अशी पॉवर प्लांट किंवा असा पॉवर प्लांट की ज्याची उंची 30 मीटरपर्यंतची, त्याला लो हेड पॉवर प्लांट म्हणायचं. असा पॉवर प्लांट की ज्याची उंची 30 ते 100 मीटरपर्यंत आहे, त्याला काय म्हणायचं आहे? मीडियम हेड पॉवर प्लांट म्हणायचं आहे. आणि असा हायड्रो पॉवर प्लांट ज्याची उंची 100 मीटरपेक्षा जास्त आहे, त्याला काय म्हणायचं आहे? हाय हेड पॉवर प्लांट म्हणायचं. तर अगेन काही पुस्तकामध्ये हे 150 सुद्धा दिलेलं आहे, लक्षात घ्या. 30 ते 150. ठीक आहे, तुम्ही 100 लिहा, 150 लिहा, काय प्रॉब्लेम. सो अकॉर्डिंग टू वॉटर हेड, लो, मीडियम, हाय, दीज आर द क्लासिफिकेशन ऑफ हायड्रो पॉवर प्लांट. ज्याची उंची 30 मीटरपर्यंत त्याला म्हणायचं आहे लो हेड पॉवर प्लांट. ज्याची उंची 30 ते 100 मीटरपर्यंत त्याला मीडियम हेड पॉवर प्लांट म्हणायचं आहे. आणि ज्याची उंची 30 मीटरपेक्षा जास्त आहे त्याला काय म्हणायचं? 100 मीटरपेक्षा जास्त आहे त्याला काय म्हणायचं आहे? हाय हेड पॉवर प्लांट म्हणायचं. येतं लक्षात? डोंट राईट. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू इन्स्टॉलेशन कॅपॅसिटी. इन्स्टॉलेशन कॅपॅसिटीवरून त्याचे 5 प्रकार पडतात. किती? 5. पहिला आहे लार्ज. पहिला पॉवर प्लांट कोणता आहे? लार्ज कॅपॅसिटी पॉवर प्लांट. या लार्ज कॅपॅसिटी पॉवर प्लांटची कॅपॅसिटी ही 100 मेगावॅटपेक्षा जास्त असते. किती मेगावॅटपेक्षा? 100 मेगावॅटपेक्षा जास्त आहे. अ कॅपॅसिटी इज मोर दॅन 100 मेगावॅट, दॅट प्लांट इज नोन ॲज लार्ज कॅपॅसिटी हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट. A capacity of power plant is in between 50 megawatt to 100 megawatt. That power plant is known as medium capacity hydroelectric power plant.
म्हणजे अशी कॅपॅसिटी जी 15 मेगावॅट ते 100 मेगावॅट आहे त्याला काय म्हणायचं आहे, मीडियम कॅपॅसिटी पॉवर प्लांट म्हणायचं आहे. आणि असं पॉवर प्लांट जे 1 मेगावॅट ते 15 मेगावॅट आहे त्याला काय म्हणायचं आहे, स्मॉल कॅपॅसिटी पॉवर प्लांट म्हणायचं आहे. त्याला काय म्हणायचं आहे, स्मॉल कॅपॅसिटी पॉवर प्लांट म्हणायचं आहे. असं पॉवर प्लांट ज्याची कॅपॅसिटी 100 किलोवॅट ते 1 मेगावॅट एवढीच असते. 100 किलोवॅट ते 1 मेगावॅट एवढी असते त्याला म्हणायचं आहे मिनी कॅपॅसिटी हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. त्याच्यानंतर जर 5 किलोवॅट ते 100 किलोवॅट असेल तर त्याला मायक्रो कॅपॅसिटी हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट म्हणायचं. काय म्हणायचं आहे, मायक्रो कॅपॅसिटी हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट म्हणायचं. 5 किलोवॅट ते 100 किलोवॅट. आणि पिको कॅपॅसिटी याच्यामध्ये अप टू ब्रॅकेट आहे अप टू 5 किलोवॅट म्हणजे 0 ते 5 किलोवॅटपर्यंत जर असेल तर त्याला काय म्हणायचं आहे, मायक्रो कॅपॅसिटी पॉवर प्लांट म्हणायचं. मायक्रो कॅपॅसिटी हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट म्हणायचं. समजलं आहे? सो राईट डाऊन फास्ट.